लग्नाला आलेल्या मुलीने अचानक एका वयस्कर म्हाताऱ्या व्यक्तीला भांडी धुताना पाहिले आणि दुसऱ्या क्षणी चपात्या लाटणाऱ्या व्यक्तीवर तिची नजर गेली आणि तिला धक्काच बसला, कारण त्या वयस्कर म्हाताऱ्या व्यक्ती तिच्याच. नक्की कोण होत्या त्या वयस्कर व्यक्ती आणि शेवटी काय आहे ते सत्य आपण कथेमध्ये पाहूयात. दीपाली तिच्या मैत्रिणीच्या लग्नासाठी सहभागी होण्यासाठी तिच्या मैत्रिणींसोबत, तिच्या मित्रांसोबत त्यांच्या शहरातील एका जवळच असलेल्या लग्न हॉलमध्ये गेले होते. खरं तर दीपाली बऱ्याच दिवसांपासून दुसऱ्या शहरातून शिक्षण घेऊन परत आली होती, कारण तिच्या मैत्रिणीचं लग्न होते आणि तिच्या मैत्रिणींचं फोनवर तिला वारंवार सांगत होती की जर तू लग्नाला आली नाही तर तिची मैत्रीण तिच्यावरती खूप रागवेल आणि तिच्याशी कधीच बोलणार नाही. आता कधी मित्रांचे मैत्रिणींचे देखील ऐकावे लागते, याला तर खरी मैत्री म्हणतात. म्हणूनच दीपालीला देखील तिच्या मैत्रिणींचं म्हणणं ऐकून तिच्या मैत्रिणींच्या लग्नाला यावे लागले. इच्छा नसताना देखील अभ्यासातून 2-2 दिवसाची सुट्टी घ्यावी लागते. खरं तर आता दीपालीचे कॉलेजचे शेवटचे दिवस उरले होते आणि आता काही वेळाने तिच्या परीक्षा होणारच होत्या आणि त्यानंतर तिची नोकरी पक्कीच होणार होती. पुढचे 15-20 दिवस मुलांची मुलाखत घेण्यासाठी कंपन्यांचे अधिकारी कॉलेजमध्ये येणार होते. त्यानंतर तिला तिच्या आवडीच्या कंपनीमध्ये काम करण्याची संधी मिळणारच होती. त्यामुळे तिने अभ्यासातून अजिबात लक्ष हलवले नाही. पण तिच्या मैत्रिणींचे लग्न आहे म्हणून आणि तिने भरपूर आग्रह केल्यामुळे तिला लग्नासाठी यावं लागलं आणि त्यानिमित्त तिला तिच्या बाकीच्या देखील मित्रमैत्रिणींना भेटता येणार होतं आणि त्या बहाण्याने इतर सर्वांच्याच भेटीसाठी होतील. असे आपण खूप दिवसांपासून कोणालाही भेटलेलो नाही. प्रत्येक जण आपल्या आयुष्यात इतका व्यस्त असतो की कोणालाच एकमेकांना भेटण्यासाठी वेळ नसतो. या सगळ्यांचाच विचार करत दीपाली तिच्या मैत्रिणींच्या लग्नात पोहोचते. ती तिच्या मैत्रिणींच्या लग्नाला पोहोचली तेव्हा ती खूप आनंदी तर होतीच, पण आपल्याला घरी जाऊन आजी आजोबांना सरप्राईज देईल त्या विचाराने ती आली होती. दीपालीच्या घरापासून थोड्याच अंतरावरती तिच्या मैत्रिणीचं लग्न होते. लग्नात येण्यासाठी दीपालीची कोणतीच योजना नव्हती, पण आपल्याला मैत्रिणीचा मान ठेवण्यासाठी दीपालीने आपल्या मैत्रिणीच्या लग्नाला येण्याचा प्लॅन केला. त्यामुळे दीपालीने आपल्या घरच्यांना याबद्दल काहीच सांगितलं नाही की ती लग्नाला येत आहे. तिला वाटले की अचानक आपल्या घरी जाईन, आई वडिलांना भेटली तर त्यांनाही आनंदच होईल. आपल्या आई वडिलांना आणि आजी आजोबांना आश्चर्यचकित करण्याच्या उद्देशाने दीपाली तिच्या मैत्रिणीच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी जाते. त्या शहरांमध्ये येते ती. गेट जवळ पोहोचताच लग्न मंडपात तिने पाहिले की तिच्या मित्रांचे मैत्रिणींचे आई वडील उभे आहेत आणि इतर मैत्रिणीही त्या बहाण्याने तिला भेटलेच होते. तिलाही सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला. इतक्या दिवसांनी जुने मित्र मैत्रिणी भेटल्यावर सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या होत्या. सगळे मिळून मिसळून मस्ती करत होते आणि आनंद लुटत होते आणि सगळेजण आपल्या मित्राच्या मैत्रिणीच्या लग्नाच्या मिरवणुकीत नाचत होते. लग्न मंडपात मिरवणूक आली. मिरवणूक झाल्यानंतर सर्वजण खाण्यापिण्यासाठी निघाले ते भोजना कक्षाकडे. दीपाली देखील तिच्या मैत्रिणींसोबत जेवायला निघून गेली. जेवायला सुरुवात झाली तेव्हा दीपालीची एक मैत्रीण तिला म्हणाली, अरे यार, तुम्ही सगळे एवढे जड अन्न खाता आहात. मला लग्नाला जाऊन खूप दिवस झाले. आता मला लग्नाचे हे जेवण करण्यात कोणताही रस नाही. तुम्ही इथे थांबा, मी माझ्यासाठी डाळ आणि चपाती घेऊन येते. तिथे एक काकू साध्या चपात्या बनवत आहे. तुम्ही थांबा, मी माझ्यासाठी जेवण घेऊन आलेच. तेवढ्यात ती दीपालीकडे बघून म्हणाली, अरे वा, आज कलेक्टर मॅडम यांना वेळ कसा मिळाला तर. अगं दीपाली, आम्ही तुला भेटण्यासाठी खूप आतुर झालो होतो. शेवटी तुला आज वेळ मिळालाच तर. चल, आपण दोघी जेवायला आणू. दीपाली पण तिच्यासोबत निघून गेली. दोघी स्वतःसाठी जेवण घेतच होत्या. दीपाली आणि तिची मैत्रीण जेव्हा चपाती घेण्यासाठी तिथे पोहोचतात तेव्हा त्यांनी पाहिले की एक म्हातारी व्यक्ती चपात्या बनवत आहे. त्या म्हातारीचे अर्धा चेहरा साडीने झाकलेला होता. दीपालीला असं वाटलं की ती म्हातारी तिच्या ओळखीचीच आहे की काय. ती स्वयंपाक करत होती, पण तिला काहीच आठवत नव्हते. चेहरा झाकलेला असल्यामुळे ती तो पाहू देखील शकत नव्हती. ती म्हातारी व्यक्ती कोण आहे
नक्की दीपालीने जास्त लक्ष न देता ती आपल्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत पुन्हा जेवायला येऊन बसले. सगळ्यांनी पोटभर जेवण केले आणि सगळे जेवण निघून गेले. टेबलावरची जेवणाची ताटं उचलण्यासाठी तिथे काही लोक येतच होती. तेवढ्यात दीपालीची नजर तिथेच असलेल्या एका वयस्कर म्हाताऱ्यावरती पडली, जो तेथीलच जेवणाचे ताट उचलून घेऊन जात होता. दीपालीने जेव्हा एक नजर त्या वयस्कर म्हाताऱ्यावरती टाकली तेव्हा तिला असे वाटले की ते तिचेच आजोबा आहेत. तेवढ्यात तिच्या एका मैत्रिणीने तिचा हात पकडला आणि तिला ओढत नेऊन स्टेजजवळ नेले. अगं दीपाली, चल ना, आपल्याला एकत्र फोटो काढायचे आहे. मैत्रिणीच्या लग्नाला आपण आलो आहेत हे दाखवायला पाहिजेच ना. आपल्याला व्हॉट्सअपवरती स्टेटस टाकायला तर पाहिजे. असं बोलत सगळे मित्रमैत्रिणी स्टेजवर जातात. दीपालीने पुन्हा एकदा त्या वयस्कर म्हाताऱ्याला शोधण्याचा प्रयत्न केला, पण तिला ते कुठेही आजोबा दिसले नाहीत. दीपाली तिच्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत होती आणि तिला असे वाटले की आपले आजोबा तर घरी आराम करत असतील, ते इथे कसे येतील. पण स्वतःच्या मनाची खात्री करण्यासाठी दीपालीला पाहायचे होते की ते म्हातारे व्यक्ती नक्की कोण होते. आणि फिरता फिरता दीपाली त्या ठिकाणी जाऊन पोहोचली जिथे जेवणाची उष्टी ताटं धुतली जात होती. दीपालीनं पाहिलं की जेवणाची गोष्ट ताटं धुणारी व्यक्ती दुसरे तिसरे कोणी नसून तिचेच आजोबा होते. तिला अजूनही तिच्या डोळ्यांवरती विश्वास बसत नव्हता. ती विचार करत होती की असं कसं होऊ शकतं. आपले आजोबा इथे कशाला येतील. ते तर आपल्या घरी आरामात झोपले असतील. त्यांना लोकांची उष्टी ताटं धुण्याची गरज काय आहे. परंतु जेव्हा दीपालीने त्या वयस्कर व्यक्तीला पाहत होती तेव्हा त्या वयस्कर व्यक्तीने दीपालीला बघितले नव्हते. का वयस्कर व्यक्तीने जेवणाची उष्ट ताटं धुवून झाल्यानंतर मागे वळून पाहिले तेव्हा त्यांनी पाहिलं की दीपाली त्यांच्याकडे पाहत आहे. दीपालीला आपल्याकडे पाहताना पाहून ती वयस्कर व्यक्ती घाबरली आणि त्यांच्या हातातून सगळी ताटं खाली पडली. हे सगळं पाहिल्यानंतर दीपालीला देखील कळून चुकले की ते वयस्कर व्यक्ती दुसरे तिसरे कोणीही नसून तिचेच आजी आजोबा आहेत. जेव्हा त्या वयस्कर व्यक्तीच्या हातातून ताटं खाली पडून तुटली तेव्हा तेथे एक माणूस जोरात ओरडत आला. त्याने ती तुटलेली ताटं पाहून काहीच न विचार करता त्या वयस्कर व्यक्तीला मारण्यासाठी हात उचलला. जसा त्याने हात मारण्यासाठी उचलला तसा लगेच दीपालीने समोर येऊन त्या व्यक्तीचा हातात पकडला आणि म्हणाली, खबरदार, त्यांच्यावरती मारण्यासाठी हात उचलणार तर. तेव्हा तो माणूस म्हणाला, मॅडम, तुम्हाला काहीच माहिती नाही. यांनी आमचं किती मोठं नुकसान केलं आहे ते. जेव्हा कामाची गरज असते तेव्हा हे लोक आमच्याकडे हात जोडून विनंती करून काम मागतात आणि एकदा की काम मिळाल्यानंतर असे आमचे नुकसान करतात. अशा लोकांना तर कामावर ठेवायलाच लागणारच नाही. हे सगळे ऐकून दीपालीला खूप राग आला आणि तिने मालकाला विचारले, ह्या तुटलेल्या ताटांचे पैसे किती झाले आहेत ते सांगा. आणि दीपालीने लगेच तिच्या पाकिटामधून 2000 रुपयांची नोट काढली आणि त्या मालकाच्या हातावरती दिली आणि म्हणाली, कमी पडत असतील तर अजून सांगा, पैसे देते. साधारण 3-4 ताटं असतील की जे दीपालीच्या बाबांच्या हातातून खाली पडून तुटले होते. दीपालीने जसे त्या मालकाला पैसे दिले तसा तो मालक शांत झाला आणि तेथून तो निघून गेला. एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये आपल्या नातीला समोर पाहून दीपालीचे आजोबा गजाननराव यांना खूप लाज वाटत होती. दीपालीची एक मैत्रीण तिथे आली आणि म्हणाली, दीपालीचे आजोबा तेथून निघून जातच होते. दीपालीने आपल्या मैत्रिणीला तेथून पाठवून दिले आणि आपल्या आजोबांचा हात घट्ट पकडून म्हणाली, तुम्ही कुठे चालले आहेत आजोबा. तुम्ही सर्वात आधी मला हे सांगा की तुम्ही इथे काय करत आहे. तुमच्यावर अशी कोणती परिस्थिती आली की तुम्ही दोघे जण इथे काम करत आहे. आपल्या घरी तर अशी कोणतीही मजबुरी नाही. आजोबा, मग तुम्ही इथे ह्या पद्धतीचं काम का करत आहे. तेव्हा दीपालीचे आजोबा म्हणाले, बाळा, तू माझ्याशी इथे बोलू नकोस. तुझ्या मैत्रिणींनी तुला माझ्यापाशी बोलताना पाहिले तर ते तुझी उगाचच बदनामी होईल. तुझी इज्जत जाईल. तू एक काम कर, जेव्हा लग्नाचा कार्यक्रम संपेल तेव्हा तू मला बाहेर गेट जवळ भेट. दीपालीने आपल्या आजोबांचे बोलणे मध्येच थांबवले आणि म्हणाली, नाही आजोबा, यात कसली लाज आली आणि बदनामी. माझ्यासाठी जातीची गोष्ट आहे की मी देखील असताना आणि माझे आई वडील असताना देखील तुम्हाला ह्या वयात ह्या पद्धतीचे असं काम का करावं लागत आहे. तेवढ्यात तिची आजी मागून येते आणि बोलते, अहो,
माझे इकडचे काम झालेच आहे. चला आता आपण जाऊयात पटकन. दीपालीची आजी साडीच्या पदराने आपला हात पुसतच होती. कदाचित स्वयंपाक करून हात धुवून आली होती. तिचं अजिबात लक्ष नव्हतं की तिच्या नवऱ्याजवळ कोणी उभे आहे. जे कोणी उभे आहेत ते कोण आहे हे तिला माहीतही नव्हते. ती हात धुवून आली आणि आपल्या नवऱ्याला आपण निघूया असं सांगत होती. इथे दीपाली आपल्या आजी आजोबांना अशा अवस्थेत पाहून स्वतःला सांभाळू शकत नव्हती. तिला या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता की आपल्या आई वडील असताना देखील आपले आजी आजोबा अशा पद्धतीने काम का करत आहे. जेव्हा दीपालीने आपल्या आजी आजोबांना स्वतःची शपथ देऊन विचारलं, आजी आजोबा मला खरं खरं सांगा, तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्ही दोघे इथे ह्या पद्धतीत काम का करत आहे. गेल्या वर्षी जेव्हा मी परीक्षा घेऊन आलो होतो तेव्हा तुम्ही दोघेही घरीच होतात आणि मग घरचं सगळं वातावरण ठीक होतं. मग आता अचानक असं झालं तरी काय, मला सांगा. आता दोघांनाही दीपालीच्या प्रश्नांना उत्तर द्यायला भाग पाडले. आपल्या नातीच्या प्रेमापुढे त्या दोघांनाही खरं काय आहे ते बोलावंच लागलं. आणि आता दीपालीच्या आजी आजोबांनी तिला खरं काय आहे हे सांगितल्यानंतर दीपालीच्या पायाखालची जमीन सरकली होती आणि दीपाली तिथेच डोक्याला हात लावून खाली बसली. तिने कधीच असा विचारही केला नव्हता की तिचे आई वडील तिच्या आजी आजोबांसोबत असे काही वागतील आणि त्यांना इतक्या चुकीच्या पद्धतीची वागणूक देतील. खरं तर दीपाली गेल्या वेळेस जेव्हा परीक्षा देऊन घरी आली होती तेव्हा तिची आई तिच्या आजी आजोबांसोबत व्यवस्थित राहत होती, त्यांची खूप काळजी घेत होती. मग आईला असे अचानक झाले तरी काय की ती आजी आजोबांसोबत अशा पद्धतीने वागत आहे. दीपालीने जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हा तिच्या आजी आजोबांनी तिला खरं खरं काय आहे ते सर्व सांगितले. खरं तर दीपालीच्या आईला तिची आजी आजोबा आधीपासूनच आवडत नव्हते, त्यामुळे ती काहीच बोलत नव्हती. त्यांच्या ह्या परिस्थितीचे कारण स्वतः दीपाली होती. त्यावेळी दीपालीचे आजोबा नोकरी करत होते, त्यांना महिन्याला पगारही छान मिळत होता आणि ती महिन्याला पगार घरात आणून देत होते. दीपालीच्या आईचे वागणे तोपर्यंत चांगले होते जोपर्यंत तिचे आजोबा नोकरी करून घरामध्ये पैसे आणून देत होते. त्यामुळे दीपालीच्या आईचे वागणे त्यांच्या सासू सासऱ्यांसोबत खूप चांगले होते. पण थोड्या दिवसांनी वाढलेल्या वाऱ्यामुळे दीपालीच्या आजोबांना त्यांच्या कंपनीतून काढून टाकण्यात आले. त्यामुळे दीपालीच्या आईची वागणूक तिच्या आजी आजोबांच्या बाबतीत खूपच बदलून गेली. हळूहळू दीपालीची आई दीपालीच्या आजी आजोबांपासून वेगळे होण्याचा विचार करू लागली. पण ती वेगळे होईल ते कसं, कारण दीपालीच्या वडिलांशिवाय त्यांना दुसरा कोणीही मुलगा नव्हता की ते त्यांच्या सोबत राहू शकतील आणि म्हातारपणात त्यांना असे एकटे ठेवू शकतील. दीपालीची आई त्यांना जरी राहिली असती तरी समाजाने त्यांना नावच ठेवले असते. म्हणून लोकांचा आणि समाजाचा विचार करून दीपालीची आई त्यांच्या सासू सासऱ्यांपासून वेगळी झाली नाही, पण ती कधी मनापासून त्यांच्यासोबत देखील राहिली नाही. त्यांच्या सासऱ्यांची नोकरी गेल्यानंतर हळूहळू दीपालीच्या आईचे वागणे त्यांच्यासोबतचे पूर्ण वाईट झाले होते. कधी ती त्यांना जेवायला द्यायची तर कधी त्यांना देतही नव्हती. कधी त्यांची औषधे लपून ठेवायची, कधी संपली तर औषधं वेळेवर आणून देखील देत नसायची. रोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून दीपालीची आई त्यांना त्रास देत होती आणि त्यांचा छळ करतच होती. आपल्या मुलासाठी आणि नातीसाठी दोघेही म्हातारे त्यांच्या सुनेचा त्रास सहन करत होते आणि त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय मार्ग नव्हता. दोघेही याच गोष्टीचा विचार करून शांत राहत होते की आपल्याला एकुलता एक मुलगा आहे, मग तो कसाही असो, त्याच्यासोबत आपल्याला पूर्ण आयुष्य घालवायचं आहे. गेल्या वेळी देखील सुद्धा दीपाली जेव्हा तिचे पेपर संपल्यावर घरी आली होती तेव्हा तिच्या आईचे वागणे त्यांनी तिच्या आजी आजोबांसोबत अजिबात चांगले नव्हते. तेव्हा सुद्धा ती घरातील सर्व कामं त्या दोघांकडूनच करून घ्यायची. मग ते बाजारातून भाजी आणायची असेल किंवा घरातील काही काम करायचे असेल किंवा किचन मधली सर्व कामे असतील, ते घराबाहेरची सगळी कामे तर तिची सासूच करायची. मग तिने घरातील सर्व जबाबदारी सासूवरती सोपवली. ती दिवस रात्र आपल्या सासूकडून नोकरासारखे काम करून घेत होती. घरात जेवण बनवणे, कपडे धुणे आणि घरातील पूर्ण साफसफाई करणे हे सर्व काम अपर्णाताई करत होती. एवढं सगळं करून सुद्धा दीपालीची आई कांचन
हिला तिच्या सासू सासऱ्यांवर नेहमीच काही ना काही तक्रार करत असायची। तिने नेहमीच आपल्या सासू सासऱ्यांच्या कामामध्ये दोष शोधण्याचा प्रयत्न केला। कधी त्यांनी हे केलं नाही, कधी त्यांनी तेच केलं नाही, कधी हे बरोबर केलं नाही, कधी त्यांनी ते तोडलं, असे तिला काही ना काही दोष द्यायची। आणि चुकूनही दोघांपैकी एकाने जरी काही नुकसान केले तर त्यांना खूप गोष्टी ऐकवायची आणि छोट्या छोट्या गोष्टींवर टोमणे मारायची की नुसते घरात बसून फुकटचे जेवण जेवत असतात, काही कामधंदा देखील करत नाही, फक्त खायला कहार आणि भुईला भार आहेत। दीपालीचे पेपर संपल्यानंतर घरी येणार होती आणि तिने आधीच आईला फोन करून सांगितले होते की आई, मी उद्या सकाळच्या ट्रेननेच घरी येत आहे, माझे पेपर संपले आहेत, त्यामुळे मी काही दिवस घरी राहणार आहे। मग जेव्हा दीपालीच्या आईला हे कळालं की दीपाली घरी परत येत आहे, तेव्हा तिने हा विचार केला की दीपाली तिच्या आजी आजोबांवरती खूप प्रेम करत आहे। आजी आजोबांची अशी अवस्था तिने जर पाहिली तर ती आपल्याला कधीच माफ करणार नाही आणि तिला आणखीनच 4 गोष्टी बोलून दाखवणार। म्हणून दीपालीच्या भीतीने कांचनने तिच्या सासू सासऱ्यांना आधीच समजावले की उद्या तुमची नात म्हणजे दीपाली घरी येत आहे, तिच्या समोर काहीही बोलण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर मी तुम्हाला घरातून हाकलून देईल। मग तुम्ही रस्त्यावर भीक मागत बसा, खायला प्यायलाही मिळणार नाही, त्यामुळे शांत बसून गुपचूप राहायचं। जे काय खायला बनवून देईल ते चुपचाप खाऊन घ्यायचं आणि खबरदार, दीपालीच्या समोर जास्त नखरे केले तर किंवा मी तुमच्या दोघांकडून घरातील सर्व कामे करून घेते, हे जर तिला सांगितले तर गाठ माझ्याशी आहे। दुसऱ्या दिवशी दीपाली जेव्हा घरी पोहोचते तेव्हा तिला दिसले की तिच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी तिच्या आईने संपूर्ण घर सजवलं होतं। तिची आजी आजोबा अंघोळ करून नवीन कपडे घालून पॉटवर आरामात बसले होते आणि दीपालीच्या आईने दीपालीला घरात बोलावून सर्वांसाठी चहा नाश्ता बनवला। सर्वांना चहा नाश्ता करून दिल्यावर दीपालीची आई तिच्या सासू सासऱ्यांकडे आली आणि म्हणाली, आई बाबा, आज तुम्हाला काय खायचे आहे ते सांगा। मग ती तिच्या लाडक्या लेकीला म्हणजे दीपालीला विचारू लागली, दीपाली बेटा, खूप दिवसांनी तू आली आहेस, आईच्या हातच्या जेवणाचा स्वाद घे, सांग बाळा तुला काय खायचं आहे, काय बनवू मी तुझ्यासाठी, इतक्या दिवसांनी आली आहेस तर तिथे तर तुला नीट काही खायला देखील मिळत नसेल, तर सांग काय खायचं आहे तुला, ते मी बनवते। आज मी तुझ्या आवडीचे सगळे जेवण बनवणार आहे, असं म्हणत घरची कामं उरकून घेऊ लागते। तेव्हा दीपाली म्हणाली, तुला हवं ते बनव, मी काही देखील खाईल, फक्त मला तुझ्या हातचं खायचं, मला सध्या काहीही विशेष खायला आवडत नाही, त्यामुळे तू काहीही बनव, मी खाईलच। दीपालीच्या आईने आपल्या सासू सासऱ्यांची इतकी काळजी घेतली की आपली आई आपल्या आजी आजोबांसोबत किती चांगलं वागते, किती काळजी घेते आणि त्यांना किती जीव लावते, असा विचार करत दीपालीच्या मनात आलं। दीपालीला सुद्धा असे वाटू लागले की माझी आई माझ्या आजी आजोबांची किती काळजी घेते, किती माझ्या आजोबांना कॉटवरून सुद्धा खाली उतरून देत नाही, भांडी कपडे स्वयंपाक सगळं काही ती स्वतः करते, आजी आजोबांना अंथरुणावरच जेवायला देते आणि जेवण झाल्यानंतर हात धुण्यासाठी गरम पाणीही करते आणि त्यांना कॉटवरच देते। दीपालीला हे सर्व पाहून खूप आनंद झाला, तिची आई आजी आजोबांना किती जपते आणि दुसरीकडे दीपालीचे वडील विशाल, त्यांना जणू काही कशाचेच देणे घेणे नव्हते, बायकोचे बोलते ते होते आणि दुसरीकडे दीपालीचे आजोबा गजाननराव हे परिस्थितीमुळे हतबल झाले होते। ते त्यांच्या सुनेलाही काही बोलू शकत नव्हते, त्यांनी आपल्या मुलाला काही सांगितले तर तो देखील समजून घेत नव्हता, पण गजाननराव यांनी आपल्या मुलाला सत्य सांगण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, पण ते आपल्या बायकोच्या विरोधात कधी एक शब्द देखील ऐकून घ्यायला तयार नव्हते। जेव्हा जेव्हा दीपालीची आजी आजोबा म्हणजे गजाननराव आणि अपर्णाताई त्यांच्या मुलाला त्यांच्या सुनेबद्दल सांगण्याचा प्रयत्न करायचे, तेव्हा तेव्हा त्यांचा मुलगा त्यांना लगेच शांत करत होता आणि म्हणायचा, तुम्हाला जर या घरात राहायचे असेल तर तुम्हाला तुमच्या सुनेच्या इच्छेप्रमाणेच राहावे लागेल आणि ती सांगेल तेच ऐकून ह्या घरात राहावं लागेल। आणि एक मात्र दीपालीच्या आईला त्यांना ह्या घरामध्ये फक्त नोकर म्हणून ठेवायचे होते। बिचारे दोघेही परिस्थितीमुळे असहाय्य झाले होते, त्यामुळे ते सर्व काही सहन करत होते। त्यांची नात काही दिवसांसाठी घरी आली होती आणि हा काळ त्यांच्यासाठी खूप मौल्यवान होता। पहिले कारण म्हणजे त्यांची नात त्यांच्यावर खूप प्रेम करत होती
आणि दुसरे कारण म्हणजे त्यांच्या नातीसमोर त्यांची सून त्यांना अजिबात अपमान करत नव्हती. आणि काही दिवस तरी त्यांना असे वाटायचे की ते सुद्धा कुटुंबातील एक भाग आहे आणि घरातील सदस्य आहे. असंही त्यांनी त्यांच्या सुनेला घरातील नोकर बनवून ठेवलेच होते. काही दिवस घरी राहिल्यानंतर दीपाली परत पुन्हा जाणार होती. ती गेल्यानंतर तिच्या आजी आजोबांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्या होत्या. हळूहळू त्यांची देखील वय वाढत होते आणि दोघेही जास्त काम करण्यास सक्षम नव्हते. पण तरी देखील त्यांची सून त्यांना वयस्कर असायची. म्हातारी सासू बरी आहे की नाही याचाही तिला काही फरक पडत नव्हता. एक दिवस अपर्णाताई यांना खूप ताप आला होता. त्यामुळे त्यांना बेडवरून देखील उतरता येत नव्हते. पण तरी त्यांच्या सुनेने तिच्या मैत्रिणींना घरी बोलवले होते. त्यामुळे त्यांच्या चहाची नाश्त्याची सगळी व्यवस्था करावी लागेल म्हणून तिने तिच्या सासूबाईंना अपर्णाताई यांना आवाज दिला. ए म्हातारे, कुठे आहेस? किती वेळ झाला तुला आवाज देत आहे मी. तुला काल सांगितले होते की आज माझ्या मैत्रिणी घरी येणार आहे आणि अजूनही तू या जागेची साफसफाई केली नाहीस ना. त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली आहे. तिथे आरामात पडून राहिली आहेस. अजून किती काम बाकी आहे, दिसत नाही का तुला? असे बोलून अपर्णाताईंच्या सोनेने त्यांचा हात पकडला आणि त्यांना किचनमध्ये ओढत नेलं आणि म्हणाली, पटकन हात हलवून पटापटा काम उरकून नाश्त्याची व्यवस्था कर. माझ्या मैत्रिणी कधीही येतील आणि हो, त्यांच्या समोर माझा असा अपमान करायचा नाही. बिचाऱ्या अपर्णाताई यांना खूप ताप आला असताना देखील ते काम करत होत्या आणि आता त्या त्यांच्या सुनेच्या मैत्रिणींसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था करत होत्या. त्यांनी सगळ्यांसाठी छान चहा बनवला आणि नाश्त्यासाठी समोसे आणि पकोडे बनवले. पण त्यांची तब्येत बरी नसल्याने ते त्यांच्या खोलीत जाऊ लागल्या आणि त्यांच्या सुनेला म्हणाल्या, आता मला अजिबात उभे राहता येत नाही. मी सर्व नाश्त्याची तयारी करून ठेवलीच आहे. तू फक्त आल्यावरती त्यांना दे. मी थोडे औषध घेऊन विश्रांती घेते. असं म्हणत अपर्णाताई त्यांच्या खोलीमध्ये निघून जातात. तेव्हा त्यांची सून त्यांचा हात झटकून म्हणाली, अरे वा महाराणी, आराम करायला चालली आहे. तुम्ही तिथे खोलीत आराम करा आणि मी माझ्या मैत्रिणींसोबत मनमोकळे काम करू का? इथे शांतपणे उभ्या राहा आणि माझ्या मैत्रिणी नाश्ता करते पर्यंत येथून हलायचं नाही. ते कधीही घरी येतील. तेवढ्या दारावरची बेल वाजली. कांचन म्हणाली, माझ्या मैत्रिणी आल्या वाटतं. हे बघ म्हातारे, शांतपणे उभी राहा आणि माझ्या मैत्रिणींसमोर माझा अपमान केला तर याद राख, नंतर गाठ माझ्याशी आहे. असं म्हणत ती लगेच दार उघडायला गेली. दार उघडले तर तिने पाहिले की तिच्या मैत्रिणी सर्व दारात उभ्याच होत्या. कांचनने सगळ्यांना हात बोलवल्यावर सोप्यावरती बसवले. सोप्यावर बसवल्यानंतर तिने तिच्या मैत्रिणींना नाश्ता आणण्यासाठी सासूबाईंना आवाज दिला. बिचाऱ्या अपर्णाताई व्यवस्थित चालता देखील येत नव्हते त्यांना, पण तरी देखील मजबुरी असल्यामुळे ते हातात नाश्त्याचे ताट घेऊन बाहेर आल्या. नाश्ता देऊन त्या परत चहासाठी आतमध्ये गेल्या. चहा आणत असताना कांचनच्या मैत्रिणी नाश्ता करण्यासाठी पुढे वाकल्या. तेवढ्यात अपर्णाताईंना चक्कर आली आणि त्यांच्या हातातून चहाचा ट्रे खाली निसटला आणि पडला. त्यामुळे कांचनच्या 1-2 मैत्रिणींचे हात भाजले आणि त्यांचे कपडे देखील खराब झाले. ते सर्व कांचनला संसारातल्या गोष्टी सांगत होत्या. अरे यार, तू घरात कसे नको ठेवले आहेस? एकही काम नीट धड करता येत नाही. एखादी व्यवस्थित मोलकरीण ठेवता येत नाही का तुला? अरे यार, स्वस्त पगाराच्या नावाखाली तू या म्हातारीला कामावर ठेवला आहेस का? आता बघ त्याचे परिणाम. या म्हाताऱ्या बाईमुळे माझा हात भाजला. तर दुसरी तिच्या रुमालाने साडी पुसत म्हणाली, तू माझी इतकी महागडी साडी खराब केलीस. तू मर्यादा ओलांडली आहेस. आणि या वृद्ध महिलेचे पूर्ण डोळेच फुटले आहेत. हिला काही दिसत नाही का? असं कसं ही काम करते? आणि या कामाचा तू तिला पगार देत आहेस का? आत्ताच्या आत्ता या घराच्या बाहेर काढ. आजच्या नंतर मलाही तुझ्या घरात दिसता कामा नाही. कांचन, तिला आत्ताच कामावरून हाकलवून दे. जर ह्या लोकांकडून काम होत नाही तर करतात तरी कशालाही काम. हे सगळं ऐकून अपर्णाताई यांचा खूप अपमान होताना पाहून गजाननराव स्वतःला नियंत्रित ठेवू शकले नाही आणि ते रागाने म्हणाले, तुम्ही दोघी तुमच्या जिभेवरती पहिल्यांदा ताबा ठेवा. सुनबाई, तुझ्या मैत्रिणी तुझ्या सासूचा इतका अपमान करत आहे आणि तू गप्प उभी राहून हे सर्व काही ऐकत आहेस. तर कांचनच्या मैत्रिणी तिच्याकडे तिरक्या नजरेने पाहत म्हणाल्या, ही तुझी सासू आहे का? तू तर पूर्ण हद्दच पार केली आहेस. पैसे वाचवण्यासाठी तर स्वतःच्या वृद्ध सासूला मोलकरीण बनवून ठेवला आहेस. असे बोलून तिच्या सर्व मैत्रिणी आपापसात कांचनची चेष्टा करू लागल्या.
हे सर्व पाहून कांचनला राग आला. जोपर्यंत तिच्या मैत्रिणी समोर होत्या तोपर्यंत कांचनने तिचा राग आटोक्यात ठेवला. पण कांचनच्या मैत्रिणी घराबाहेर पडताच कांचन तिच्या सासू सासऱ्यांवर भयंकर चिडली. तिला तिच्या सासू सासऱ्यांचा खूप राग आला होता. तिने त्यांना हजारो गोष्टी सुनावल्या आणि रागाच्या भरात कांचनने तिच्या सासूला शिवीगाळ तर केलीच होती, परंतु तिच्या सासूच्या अंगावरती तिने हात देखील उचलून धावून गेली होती. इतक्यात तिचे सासरे गजाननराव तिचा हात धरून तिच्या मागे ढकलले आणि म्हणाले, खबरदार कांचन, सासूच्या दिशेने एक जरी पाऊल टाकले तर आज मी तुला सोडणार नाही. आजपर्यंत आम्ही सर्व गैरवर्तन आणि वागणूक सर्व काही सहन केले आहे की तू कधी ना कधी बदलशील, पण तू कोणत्याही मातीची बनलेली आहेस ग. कुणास ठाऊक तुझी सासू आजारी आहे याची देखील तुला लाज वाटत नाही. तू तुझ्या सासूच्या आजारपणातही तिच्याकडून इतके काम करून घेत आहेस, हे सर्व सहन करू नये. तू तिला असे फळ देत आहेस. आज गजाननराव रागाच्या भरात बोलतच जात होते. त्यांच्या सुनेचे आज हिंमत होत नव्हती की आज ती तिच्या सासू सासऱ्यांसमोर एक शब्द देखील बोलेल, पण ती स्वतः त्यांना काहीही बोलली नाही. पण तिचा नवरा म्हणजे गजाननराव यांना मुलगा घरी आल्यानंतर विशाल त्याने असं काही सांगितलं की त्याने आपल्या बायकोच्या बोलण्यामध्ये येऊन मध्यरात्री आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांचे सामान उचलून घराबाहेर फेकले. बिचारे गजाननराव आपल्या मुलाला समजावून सांगण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत होते, पण त्यावेळी त्यांनी त्याचे एकही गोष्ट ऐकून घेतली नाही आणि त्यांना घराबाहेर हकलवून दिले. त्यांचे सामान रस्त्यावर फेकून दिले. घराचा दरवाजा लावून घेतला. बिचारे दोघेही तासन तास दाराबाहेर राहून वाट बघत बसले की त्यांचा मुलगा येईल आणि दार उघडेल, आणि बरेच तास उभे राहूनही दार उघडले गेले नाही. तेव्हा शेवटी गजाननराव यांनी आपले सामान उचलू लागले. अपर्णाताई यांनी विचारले, तुम्ही कुठे जात आहे? आपला एकुलता एक मुलगा आणि सुनेला सोडून आपण कुठे जाणार? अजून कोणाच्या आधारे आपण हे आयुष्य जगणार आहे का? तेव्हा गजाननराव आपल्या बायकोला म्हणजे अपर्णाताई यांना म्हणाले, आपण एकमेकांचे आधारे हे जीवन जगू शकतो. मी ठरवले आहे की आजपासून मी कधीच माझ्या सुनेच्या आणि मुलाच्या समोर भीक मागणार नाही. काही जरी झालं तरी माझं आयुष्य जगेल आणि माझ्या आयुष्यात जे लिहिलं असेल ती माझ्या नातीला नक्की भेटेल. फक्त हा विचार करून त्यांनी घर सोडले. तेव्हापासून दोघेही रस्त्याच्या कडेला बांधलेल्या छोट्याशा ताडपत्रीच्या खोलीमध्ये जीवन जगत होते आणि अशा प्रकारे छोटे मोठे काम करून आपल्या पोटाची खळगी भरत होते. दीपालीला जेव्हा तिच्या आजी आजोबांकडून त्यांच्या आई वडिलांच्या कर्तृत्वाची माहिती कळाली तेव्हा दीपालीचा संताप आला आणि त्यावेळी ती आपल्या आजी आजोबांना म्हणाली, तुम्ही तुमच्या वस्तू घ्या आणि माझ्यासोबत चला. तुम्हाला कोणाच्याही समोर भीक मागण्याची काहीच गरज नाही. अशी छोटी मोठी कामं करण्याची आता तुम्ही माझ्यासोबत राहाल. आणि दीपाली आता तिच्या आजी आजोबांना घेऊन त्यांच्या घरी जाण्यासाठी निघाली. तिच्या आजोबा तिला नकार देत होते, परंतु दीपालीने त्यांची समजूत घातली आणि त्यांना घेऊन आपल्या आई वडिलांना भेटायला दीपाली जाऊन दार वाजवले आणि तिच्या आईने दार उघडले असते आणि आनंदी झाली आणि म्हणाली, दीपाली बेटा, तू अशी अचानक आज न सांगता सर्व काही ठीक तर आहे ना? तुझी तब्येत तर बरी आहे ना? दीपालीला घरात बोलावून तिची आई म्हणाली, अहो ऐकताय का, आपली दीपाली घरी आली आहे. इतक्यात विशाल देखील त्याच्या खोलीमधून बाहेर आला आणि आनंदाने आपल्या मुलीला मिठी मारून म्हणाला, कलेक्टर मॅडम कशा आहेत तुम्ही? शेवटी तुम्हाला आपल्या आई वडिलांना भेटायला वेळ मिळालाच तर. एवढ्या दिवसात तुला तुझ्या आई वडिलांची एकदा देखील आठवण आली नाही का? वडिलांचे असे शब्द ऐकून दीपाली रागाने म्हणाली, तुम्हाला तुमच्या आई वडिलांची आठवण येते का? दीपालीचे उत्तर ऐकून दोघे एकमेकांकडे डोळे रोखून पाहू लागले. मग दीपालीने चेहऱ्यावर खोटेच स्मित हास्य घेऊन बोलली, बाबा, मी फक्त तुमची मजाक करत आहे. आजी आजोबा कुठे आहेत? प्लीज त्यांना पण बोलवा ना. मला त्यांना देखील भेटायचं आहे. खूप दिवस झाले त्यांना भेटून. मला तुम्हा सर्वांचीच खूप आठवण येत आहे. प्लीज त्यांना लवकर बोलवा, जेणेकरून तुमच्यासारखीच ते देखील मला पाहून खूप आनंदी होतील. परंतु दीपाली, ती आई वडील तिच्या आजी आजोबांना ते बोलवतील जेव्हा ते घरात असतील तर आपल्या आई वडिलांचे चेहरे असे पडलेले पाहून दीपालीने विचारले, काय झालं आई बाबा? आजी आजोबांना बोलवायला तुम्ही एवढा का विचार करत आहे? तेवढ्यात दीपालीची आई कांचन म्हणाली, काही नाही बेटा, तुझी आजी आजोबा बाहेर मामाच्या गावी गेले आहेत.
ते खूप दिवसांपासून तिकडे गेले नव्हते, त्यामुळे ते महिनाभराची सुट्टी घेऊन तिकडे राहण्यासाठी गेले आहेत. म्हणून आम्ही देखील त्यांना फोन केला नाही की राहू दे, त्यांना खूप दिवस झाले आहेत होते गेले तर महिनाभर राहू दे, म्हणून ते मामाच्या घरी तिकडेच राहिलेले आहेत. दीपालीचा पडलेला चेहरा पाहून तिच्या आई वडील तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले. दीपाली म्हणाली, चला ठीक आहे आई बाबा, ठीक आहे आई बाबा, मी आता 2 दिवस सुट्टी घेऊन आलीच आहे, तर मी 2 दिवस राहते, परंतु जेव्हा आम्ही परत सुट्टीला परत येईल तेव्हा आजी आजोबा लवकर मला भेटले पाहिजे, त्यांना लवकरात लवकर बोलवून घ्या. असं म्हणून दीपाली 2च दिवस तिच्या आई वडिलांच्या घरी राहिली आणि तिसऱ्या दिवशी तिने तिच्या मैत्रिणीच्या घरून तिच्या आजी आजोबांना घेऊन ती तिच्या रूमवरती राहण्यासाठी निघून गेली. 2 दिवसानंतर दीपालीची एक्झाम झाल्यानंतर थोडासा दिवस तिचा निकाल लागला आणि त्या परीक्षेमध्ये ती पास होऊन जिल्ह्याची कलेक्टर देखील झालीच होती. आता दीपाली तर कलेक्टर झाली होती, परंतु आता तिने ठरवलं होतं की माझ्या आजी आजोबांना ज्यांनी त्रास दिला आहे ते दुसरे तिसरे कोणीही नसून माझेच आई वडील आहेत. परंतु आई वडील जरी असले तरी आई वडील जर चुकीचे वागत असेल तर त्यांना त्यांची जाणीव आणि आठवण करून द्यायलाच पाहिजे. म्हणून दीपालीने तिच्या आजी आजोबांना घेऊन सरळ तिच्या आई वडिलांच्या घरी गेली आणि आई वडिलांना विचारलं, आई बाबा, आता मी शेवटी तुमचं स्वप्न पूर्ण करूनच घरी आले आहे. दीपाली घरी आल्यानंतर तिच्या आईने तिला ओवाळलं, आरती करून घरात घेतलं. तेव्हा दीपाली म्हणाली, आई, माझं औक्षण करण्यासाठी आजी आज पण नाही का ग घरामध्ये? तेव्हा कांचनने सांगितलं, नाही बाळा, ती अजून मामाच्या घरून आलीच नाही. वारंवार खोटं बोलत असलेल्या आईचा चेहरा पाहून दीपालीच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि दीपाली रागातच तिच्या आईवर ओरडून म्हणते, तुम्हाला वारंवार खोटं बोलायला लाज वाटत नाही का? मला आता स्वतःचीच लाज वाटत आहे की तुम्ही दोघे माझे आई वडील आहेत. हे जेव्हा दीपालीच्या तोंडून वाक्य ऐकलं तेव्हा दीपालीचे आई वडील म्हणतात, दीपाली, तुला काय झालं आहे? तू इतकी रागात का बोलत आहे? तेव्हा दीपाली म्हणते, जेव्हा जेव्हा तुम्हाला विचारलं आजी आजोबा कुठे आहे तेव्हा तेव्हा मला प्रत्येक वेळेला खोटं सांगितलं, परंतु आता मी तुमच्याकडून अपेक्षा ठेवत नाही की तुम्ही मला खरं सांगावं. आता मीच आजी आजोबांना आवाज देते. असं म्हणून दीपालीने आजी आजोबांना आवाज दिला आणि दीपालीचे आजी आजोबा म्हणजे अपर्णाताई आणि गजाननराव हे घरामध्ये आले. तेव्हा त्यांच्या सुनेच्या आणि मुलाच्या पायाखालची जमीन सरकली. ते दोघेही थक्क झाले, आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले. दीपालीने आपल्या आई वडिलांना अनेक गोष्टी सुनावल्या. दीपाली म्हणाली, लाज वाटत नाही का तुम्हाला ह्या वयात आई वडिलांना घराच्या बाहेर हाकलवून त्यांना दारोदारी भीक मागायला सोडून दिलं? कशी मुलं आहात तुम्ही? तुम्ही तुमच्या आई वडिलांचा एकदाही विचार नाही केला का? असा मुलगा असण्यापेक्षा नसलेला बरा. दीपालीने आई वडील यांना खूप समजावत होते, पण दीपालीने त्यांचं काहीच ऐकलं नाही. शेवटी कांचन आणि विशाल दीपालीच्या आजी आजोबांच्या समोर हात जोडून माफी मागून म्हणाले, चुकलो, आम्हाला माफ करा. तेव्हा गजाननराव यांनी आपली पावले मागे घेतली आणि म्हणाले, दीपाली बेटा, मला या घरात राहायचं नाही. येथून ह्या लोकांनी माझा हात धरून मला घराबाहेर काढले, त्यामुळे आजच्या नंतर मी या घरात कधीच राहू शकत नाही. आजोबांचे म्हणणे ऐकून दीपाली म्हणाली, अगदीच बरोबर आहे आजोबा तुमचं. ह्या घरात फक्त हे दोघेच राहू शकतात, कारण त्यांना इथं कोणीच राहिलेलं आवडत नाही. त्यांना एकटे राहू द्या, तुम्ही लोक माझ्यासोबत या. आजपासून मी त्यांचे तोंडही पाडणार नाही. असं म्हणत दीपाली रागाने आपल्या गाडीमध्ये जाऊन बसली आणि आजी आजोबांना घेऊन ती निघून गेली. परंतु जाता जाता तिने तिच्या आई वडिलांना पोरकं केलं होतं आणि आई वडील मात्र आपल्या एकुलत्या एका मुलीच्या वाटेमध्ये डोळे लावून बसले होते आणि विरहामध्ये जगत होते. आणि दीपालीने मात्र तिच्या आजी आजोबांना न्याय मिळवून दिला होता आणि दीपालीचे आई बाबा मात्र त्यांच्या कर्माची फळं भोगत होती. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, दीपालीने तिच्या आजी आजोबांना न्याय मिळवून दिला आणि तिच्या आई वडिलांचा तिरस्कार केला. तिचा तो निर्णय योग्य होता की अयोग्य हे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.